नमस्कार मैत्रिणींनो, सुंदर अशी हेअरस्टाईल बघूया आपण आज. सर्वप्रथम डमीचे मी छान केस विंचरून घेतले. छोटीशी पुढच्या बाजूने पोनी करून घेतलेली आहे रबर लावून, आणि त्या पोनीची वेणी घालून घेतलेली आहे. अशा प्रकारे वेणी घालून घ्यायची आहे. पोनीची आपण मागच्या साईडला घ्यायची आहे ती वेणी, आणि पुढच्या साईडने एक एक बट करून आपण त्या वेणीमध्ये एक एक बट अडकवायची आहे. अशा प्रकारे आपण त्या वेणीमध्ये जी पाठीमागची वेणी आपण केली होती त्या वेणीमध्ये अशा प्रकारे ती बट मर्ज करत जायची आहे. अशा प्रकारे मी सगळ्या बटा त्या मर्ज करत गेलेल्या आहे त्या वेणीमध्ये. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण वेणी मी एक साईड पूर्ण करून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे मी दुसरी साईड पण करून घेत आहे. एक रबर लावला आहे, छोटीशी पोनी करून घेतली, ते पोनीची वेणी केलेली आहे. पुढच्या बाजूने जरा पूल करून घेतलेली आहे. तर याची पण वेणी करून घेत आहे मी. अशा प्रकारे वेणी करून घ्यायची आहे. वेणी करून झाली की पुढच्या साईडने एक एक बट अशा प्रकारे एक एक बट घ्यायची आहे, आणि त्या वेणीमध्ये ती बट अशा प्रकारे मॅच करून द्यायची आहे. एकत्र करून ठेवायची आहे. अशा प्रकारे ती बट त्या वेणीच्या बटीमध्ये इकडची बट घालायची आहे. असे दोन्ही सेक्शन पूर्ण करून घ्यायचे आहे. त्या बटींना जरा कोंबच्या सहाय्याने अशी पुल करून घ्यायची, हाताने पण अशी पुल करून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे त्याला बॉबी पिननी टक करून द्यायची आहे दोन्ही झाल्यावर. आणि आपल्याकडे जी काही असेल साज शिंगारातला ते लावून द्यायचं आहे. अशा प्रकारे साधी आणि सिंपल हेअरस्टाईल तयार होते, पटकन अशी. बघा किती सुंदर अशी हेअरस्टाईल झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला ही हेअरस्टाईल? हे बघा, पुढच्या बाजूने पण सुंदर दिसते आणि पाठीमागून पण खूप सुंदर वाटते मोकळे केस सोडले की. हे बघा.